त्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या साप्ताहिक काउन्सिलिंग मीटिंगमध्ये. तर आजचा मी जे टॉपिक घेतला होता, काही दिवसापूर्वी आम्ही असेच भक्त बसलो होतो आणि तिथे विषय असा निघाला की बा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. तर विषय निघाला तर की बा आपल्याला भक्तीमध्ये इंटरेस्ट का राहत नाही किंवा आपल्याला भक्तीमध्ये तेवढा उत्साह का राहत नाही, हा असा प्रश्न विचारला गेला होता. आणि मग खूप खोलवर गेल्यानंतर कळालं की आपल्या भक्तीमधला रस उडणे किंवा भक्तीमध्ये इंटरेस्ट न राहणे किंवा हळूहळू भक्तीमधून आपल्याला दूर जाणे, आपण हळूहळू दूर जातो. जसं पौर्णिमाचा चंद्र असतो आणि जो अमावस्येकडे पौर्णिमाचा चंद्र खूप मोठा असतो, पण जेव्हा तो अमावस्येकडे जातो अमावस्येला तर ते एकदम कोर राहते. तर त्याच प्रकारे वैष्णव जेव्हा आपण इस्कॉनमध्ये येतो तेव्हा पौर्णिमाचे चंद्रासारखे असतो, निरागस शीतल, सगळ्यांना आनंद देणारे. पण हळूहळू ते पौर्णिमाचे चंद्र काय होत आहे, शापामुळं, कोणाच्या शापामुळं, यांच्या शापामुळं काय झालं की तो अमावस्येकडे जाऊन नाही का कोर राहते. तर त्याच प्रकारे वैष्णव कम्युनिटीमध्ये आपण जेव्हा राहतो, तर वैष्णव कम्युनिटीमध्ये राहत असताना आपण पण नाही का वैष्णव अपराधामुळं हळूहळू भगवंतापासून, भक्तीच्या मार्गापासून निघून जातो. त्यावेळेस मला असं वाटलं की हे प्रवचन तुम्ही माध्यम आहेत, पण हे प्रवचन मी स्वतःसाठी देतोय बरं, म्हणजे आधीच क्लिअर करतो तुम्हाला. कारण की माझ्या भक्तीमध्ये सुद्धा मला हळूहळू माझे जी नामरुची ते काही वाढत नाही. प्रवचनं तर होत राहतील, कार्यक्रम होत राहतील हे जगासाठी, पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला आपली प्रगती होती का नाही हे आपल्याला स्वतःला कळत आहे. तर त्यामुळं मी आज भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये चतुर्सकुमाराचा प्रसंग वाचत होतो. आणि त्या चतुर्सकुमारामध्ये जेव्हा जे 4 कुमार गेले कुठं, वैकुंठाच्या द्वाराजवळ, बरं 7 द्वार क्रॉस केले, 6, आणि 7व्या द्वारावर नाही का जय विजयनं अडवलं. आणि अडवल्यानंतर तिथे चतुर्सकुमाराला राग येतो. वैकुंठामध्ये राग येत नाही बरं, पण या दोघांना राग आला. जय विजयनं अडवलं. ते म्हटले की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. तर चतुर्सकुमार म्हटले की आम्ही 6 द्वार निघून आलेलो आहे आणि आता शेवटच्या द्वारामध्ये म्हणजे तुम्ही वैकुंठात राहून सुद्धा तुमच्यामध्ये कर्मवासना किंवा उतया म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ आहे शुभ वासना, अशुभ वासना. म्हणून 6वा स्कंद आहे तो पोषणम म्हणजे भगवंताने आपल्या भक्ताचं पोषण केले 6व्या स्कंदामध्ये. आणि 7व्या स्कंदामध्ये म्हणजे जसं आजमिळाचं भगवंतानं पोषण, पापी होता तो. आज 6व्या स्कंदात आणखीन कोणती स्टोरी येते? 6व्या स्कंदामध्ये आणखीन स्टोरी होती की भगवंताने त्यांचं पोषण केलं. भागवताचार्य हप. तर 6व्या स्कंदात ज्या भक्ती काय म्हणते नाही तर पोषणमचा अर्थ काय की तिथे भगवंतानं आपल्या भक्ताचं पोषण. 7व्यामध्ये शुभ वासना आणि अशुभ वासना. तर ह्या उतया अशुभ वासनेमुळं काय होतं, व्यक्ती नाही का त्याच्या जीवनामध्ये जे काही निर्णय घेतो, त्याच्या वासना ज्या होतात त्यानुसार तो कार्य करत असतो. आणि मग ह्या अशुभ वासनेमुळं जे जय विजय होते पुढे ते 3 जन्मामध्ये काय झाले, असुर झाले. हिरण्यक्ष, हिरण्यकशिपू, त्याच्यानंतर रावण, कुंभकर्ण, दंतवक्र, शिशुपाल, 3 जन्म घ्यावं लागले. तर त्या चतुर्सकुमारांना शाप दिल्यानंतर भगवंत तिथे म्हणतात की मला माझ्या शरीरापेक्षा माझे भक्त मला खूप प्रिय आहेत आणि जर माझ्या हातानं अपराध केला तर मी हात तोडून देऊ शकतो आणि मला एवढे प्रिय आहेत. तर ते गजेंद्र. तर तिथे
भगवंत काय म्हणतात की भगवंत स्वतःपेक्षा आपल्या भक्तांना खूप जीव लावतात आणि अशा भक्तांना भगवंताला अतिशय प्रेम म्हटलं जातं. आणि दुसरं ह्या प्रसंगातून एक आहे चतुर्सकुमाराच्या 7व्या स्कंदामध्ये जर पाहायला गेलं की भगवंत म्हणतात की दुसरा एक श्लोक येतो की जेवढं यज्ञामध्ये आहुतीमध्ये तूप टाकून मी प्रसन्न होत नाही तेवढं माझ्या ब्राह्मणांना भक्तांना खाऊ घातलं मी प्रसन्न होतो. म्हणजे दोन्ही सांगतात भगवंत. आणि मग ते चतुर्सकुमाराच्या प्रती माफी मागतात आणि मग चतुर्सकुमार पण शांत होतात. आणि गेल्यानंतर भगवंत म्हणतात नाही याने 2 कारण केले होते. एक तर लक्ष्मीला अडवलं होतं पहिले द्वारपाला असताना आणि दुसऱ्यांदा तुमच्या प्रती अपराध केला त्यामुळं हे 3 जन्म काय होते. पहिले 7 जन्म ब्राह्मण राहतील. ते म्हणे नाही 7 जन्म नाही आम्हाला 3च जन्म पाहिजे. तर आज मी सार्वभौम प्रभूंचं एक प्रवचन ऐकत होतो की चतुर्सकुमाराला ग्लानी झाली. काय झालं की अरे भगवंताचे एवढे नित्य पार्षद होते जय विजय आणि त्यांच्या प्रती आम्ही अपराध केला आहे. तर कुमाराला वाईट वाटलं विशेष करून सनत कुमाराला. असं वैष्णव म्हणतात बरं. आता इकडं वाचण्यात आलं पण सर्वम प्रभू त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात. ते म्हणतात की एक कुमाराने का प्रल्हाद महाराजाचा अवतार घेतला. का बरं की आता पुढच्या जन्मामध्ये हे जय विजय एखादा तरी होईन आणि त्यांच्या पोटी मी जन्म घेईन आणि त्यांचा उद्धार करेन. काय त्याच्या पोटी मी जन्म घेईन आणि त्या म्हणून जे रावण आहे प्रल्हाद महाराज वारंवार त्यांना काय करू लागले भगवंताचं स्मरण करून देऊ लागले तिथे पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा. तर ह्या प्रसंगातून जर पाहिलं गेलं किंवा भागवतामध्ये रामायण महाभारतामध्ये जर पाहिलं तर भगवंताला त्यांचे वैष्णव खूप प्रिय आहे आणि त्यांच्या वैष्णव प्रिय असल्यामुळं जेव्हा आपण वैष्णवांचे आशीर्वाद प्राप्त करू तेव्हाच आपल्या वैकुंठ धामाची नाही का किल्ली आहे. तुम्ही रोज दर्शनाला येतात मंदिरात येतात ना तुम्ही घंटो उभे राहिले पण जोपर्यंत पुजारी दरवाजा उघडत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन नाही उघडू शकत. तुम्ही ऑब्झर्व करा. दरवाजा पुजाऱ्यानं ठरवलं नाहीच उघडायचं तुम्ही 1-2 दिवस राहिले तरी तुम्हाला दर्शन भेटणार नाही. का तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर कोणाचा आश्रय घ्यावा लागतो त्या पुजाऱ्याचा. म्हणजे ह्या भौतिक जगात भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तरी त्या पुजाऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो. तसंच आपल्या आध्यात्मिक धामामध्ये जाण्याची जी किल्ली आहे भगवंताचं दर्शन घेण्याची किल्ली आहे ते वैष्णव आहेत. म्हणून अशा वैष्णवांच्या प्रती आपण जे आता इथे प्रश्न विचारलेला आहे की बाबा की हे भगवंताने आपल्या नित्य पार्षदाला सोडलं नाही. दुसरं उदाहरण रामायणामध्ये सीतेनं कोणाच्या प्रती अपराध केला लक्ष्मण भगवंताची अंतरंग शक्ती पण तिला बी वनवासात जावं लागलं आणि लक्ष्मणाला पण नाही का. दुसरा प्रसंग सुग्रीव भगवान रामचंद्राला आसन दिलं पण लक्ष्मणाला दिलं नाही पण त्याचा दंड कोण दिला भगवंताने. वालीच्या हाताने एवढा मार खाल्ला सुग्रीवनं म्हणजे फटका दिला तोपर्यंत भगवंत सोडलं नाही. भगवंत म्हणतात जरी भक्त जरी असला भगवंत सुग्रीवला सखा मानतात मित्र मानतात पण तरी दंड दिल्यानंतर वालीचा वध केला. तर ह्या प्रसंगातून एक ते कळते की वैष्णव निंदा किंवा वैष्णव अपराध होण्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे अहंकार आणि दुसरं म्हणजे ईर्ष्या आणि तिसरं म्हणजे भय. हे 3 कारण सांगितलेले आहेत. अहंकार म्हणजे काय मी सर्वश्रेष्ठ आहे आणि मी सर्वश्रेष्ठ असल्यामुळं मी जे माझं जागा आहे ती सर्वापेक्षा काय गोष्ट आहे. मग आपल्याला नाही का पहिले प्रभू महाप्रभू पहिले माताजी महामाताजी होऊन जातात आणि मग हळूहळू आपण नाही का एवढं चुका करत बसतो की याची कल्पना नाही. म्हणून शक्यतो आपण काय केलं पाहिजे की भक्ताची अहंकार दुसरी ईर्ष्या काय की तो माझ्यापेक्षा जास्त प्रगती करतोय किंवा तो माझ्यापेक्षा त्याला जास्त किंमत दिली जाते आणि मग अशा कारणामुळे आपण ईर्ष्या करतो आणि भय होत आहे. भय काय होत आहे अरे ते जर व्यक्ती माझ्या जागेवर आलं तर माझ्या पदाचं काय होणार. आणि मग ही भावना झाली अहंकार त्याच्याने ईर्ष्या आणि भय ह्या 3 गोष्टीमुळे माणूस काय करतो अपराध करतो. आणि जेव्हा निंदा करतात वैष्णव अपराध करतात तर जेव्हा भक्तांची वैष्णवाची निंदा करतात तर पहिली गोष्ट तुमच्या जीवनातून भक्तिदेवी हळूच बाहेर निघते. ही सिक्वेन्स आहे. भक्ताची निंदा चालू केली ईर्ष्या द्वेष चालू केला की भक्तिदेवी म्हणते की जिथे माझ्या स्वामीला जे प्रिय येतं
माझ्या स्वामीला जे प्रिय आहे तर त्याच व्यक्तींचं नाही का निंदा होतीये, तर याच्या जीवनात तुम्ही काय भक्तिदेवी हळूहळू निघून जाते. आणि मग भक्तिदेवी निघून झाली की भक्ती निघून गेली की भगवंत आपोआप निघून जातात. हां, याचे शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याला. ही सिक्वेन्स आहे. भक्ताची निंदा, भक्तिदेवी निघून आणि भगवंत निघून जाणार. म्हणून आणि मग जेव्हा भक्ती निघून जाते, भक्ती निघून जाताना काय करते त्याचे लक्षणं दिसतात. काय लक्षण दिसतात? हरिनामामध्ये नाही का रुची नसते. सकाळचा जप दुपारा, दुपारचा जप संध्याकाळी, आजचा जप उद्या, उद्याचा जप परवा आणि ग्रंथ वाचायला इंटरेस्ट राहत नाही. प्रवचन ऐकायला रुची राहत नाही. प्रवचन मंदिरात येतील, पण लॉनमध्ये गप्पा मारत बसतील किंवा आजचा वक्ता माझ्या आवडीचा नाही आहे किंवा जाऊ दे ना काय रोजच आहे, आठवडाभर रोज सत्संग आहे. हां, ही असं समजायचं की आपल्या भक्तिदेवी निघून जाते. दुसरं जे भक्त आहेत ना त्यांच्यामध्ये आपण नाही का दोषारोपण चालू होते. एवढं होतं आहे की मग हळूहळू आपण काय करतो, आपला जो तुरा आहे अहंकाराचा ते वरती काढत राहतो. म्हणजे ह्या भक्तीतल्या इंटरेस्ट मग प्रसादामध्ये चुका काढतो, भक्तामध्ये चुका काढतो, हरिनामामध्ये ग्रंथाची रुची नसते, सत्संगामध्ये अरे हे तर प्रवचन ऐकलंय प्रभूजी, रिपीट झाले, जाऊ द्या ना, नवीन काही सांगत नाही, तर महामंत्र तोच आहे. तर हे समजायचं जेव्हा आपल्याला शास्त्राबद्दल हरिनामाबद्दल डाऊट्स येतो किंवा ती करण्याची इच्छा राहत नाही, तर हे समजायचं भक्तिदेवी आपल्या जीवनातून आता हळूहळू निघून जाते आणि मग असं समजायचं चुक. तर यासाठी शास्त्र सांगतं की की भक्ती आता एक लोक चुका कशा करतात. आता मी एक जणांचं प्रवचन ऐकत होतं या संदर्भात. ते म्हणले की माझ्या गुरुला माझ्या मुलीच्या लग्नाला बोलवलं होतं. गुरु चालणे आजपासून मी गुरु जे डोनेशन देतात ना त्यांच्याकडे जातात गुरु माझे. आणि म्हणजे गुरु काय धनलोभी येतं. त्याच्या लग्नाला जातात, माझ्या लग्नाला जात नाहीत. त्याच्या कार्यक्रमाला जातात, माझ्या जात नाही. म्हणजे त्यावेळेस तो काय करतो, वैष्णव अपराधाची हाईट एवढे करतो की गुरुमध्ये दोष काढतो. आणि मग एवढे दोष काढतो की याचा अर्थ गुरु आपल्या भोगासाठी नाही आहेत किंवा गुरु माझ्या कार्यक्रमाला आले तर मी एकदम त्यांचा गुन्हा माझ्या विरोधात झाले तर मग मी त्याच्यामध्ये काय करेन, फॉल्ट फाइंडिंग करेन, द्वेष करेन, ईर्ष्या करेल किंवा अबोल राहील. गुरु हा भोगी नाही आहे, तर गुरु हा पण त्याची सेवा करण्यासाठी आहे. आणि जेव्हा हे येत असेल तर याचा अर्थ समजायचं ही जर आपल्या तृप्तीसाठी जर गुरुला उपक्रत असेल किंवा गुरुच्या प्रतिनिधीला करत, तर समजायचं की अरे हे वैष्णव अपराधाचे कुठेतरी लक्षण आहे. म्हणून मी आजचं का प्रवचन घेतलं आहे, मला जास्त क्राऊड नको आहे, मला लॉंग टाईम टिकले पाहिजे तुम्ही लोक. आणि जी गोष्ट भक्तांच्या जीवनात चुका करून होत आहेत त्या चुका आपल्याकडून नको. म्हणून कठोपनिषदमध्ये सुरस्य धारस्य नग्न तलवारीसारखं जे नग्न तलवार आहे त्याच्यावर चालण्यासारखं भक्तीचा मार्ग आहे. हां, आपण एवढं सावध राहिलं पाहिजे वैष्णव कम्युनिटीमध्ये. मजाक मस्तीच्या जागे पण तेवढे मर्यादा पाळून राहिले पाहिजे, मंदिरात पण ज्या ठिकाणी अतिरोग अति नसला पाहिजे. म्हणून याच्यासाठी ह्या होतात. आणि मग याच्यामध्ये ते म्हणतात की हरिनाम, सत्संग, ग्रंथ, प्रवचन, वैष्णवनिंदा, चिडचिड करणे छोट्या छोट्या गोष्टीसाठी, भक्तांमध्ये चिडचिड करणं. त्याच्यानंतर ते म्हणतात की छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये लक्ष घालणे, जे भक्तीला काही उपयोगाचं नाही तिथे सारखं वारंवार लक्ष घालणं की असं केलं पाहिजे की माझ्या मनासारखं झालं पाहिजे. माझा एवढ्या वर्षाचा अनुभव, पहिल्या दिवसापासून मी जास्त कधी इंटरफेअर करायला मला आवडत नाही. बाबा माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवाने, ज्ञानाने, व्यावहारिक गोष्टी तुम्हाला जेव योग्य वाटतं ते तुम्ही करा. कारण की आपल्याला त्याच्यात आपल्याला एक तर पिंड नाही आणि जरी असला तर तेवढा पुरता हां प्रभूजी तुम्हाला वाटेल ते करा. म्हणजे ह्या आता तुम्ही म्हणता ना की ही गोष्ट मॅनेजमेंटच्या बाबतीत झाली, तुमच्या परिवाराच्या जीवनात, भक्त समाजामध्ये पण बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालणं हे वैष्णव अपराधाचं लक्षण आहे. म्हणून इथे शास्त्रामध्ये पद्मपुराणामध्ये एक श्लोक आणलेला आहे, 6 प्रकारचे वैष्णव अपराध म्हटले जाते. ते म्हणतात की हंती निदंती वै द्वेष्टी वैष्णवानां नाभंती नंदंती क्रुदंती यांती नो हर्षम दर्शन पतंती शटः. ते म्हणतात की हंती म्हणजे खून करणे, मारामारी करणे. जसं न्यू वृंदावनमध्ये अमेरिकेमध्ये एक
संन्यासाला एक संन्यासी होते मोठे, आणि एक भक्त येऊन त्यांना वारंवार काय करू लागला की मला संन्यास द्या, संन्यास द्या. संन्यास नाही दिलं ते कारण ते पात्र होते. त्याने उठलं, एक दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोक्यात दगड मारला आणि काठी पण मारली, आणि मग ते संन्यास तर भेटलं आणि ते निघून गेले. यांच्या जीवनात खूप झालं. आता ते वेगळा मोठा विषय की इथपर्यंत की जर ह्या व्यक्तीनं माझ्या इच्छा पूर्ण नाही केलं तर मी काय करेन, याला हे करेन. म्हणून आता तुम्ही म्हणता ना इथं शास्त्राचं उदाहरण काय, तर दशम स्कंदामध्ये कंस आणि इंद्रामधला फरक केलेला आहे. तुम्ही जर आचार्यांची टीका, कंस हा कृष्णाला मारण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याला बाकीचे कोणाशी घेणे देणं होतं, तो कृष्णाशी शत्रुतात होते. पण इंद्र भक्त असून सुद्धा तो भगवंताला बरोबर भक्तांचे जे भक्त आहेत ब्रजवासी येतं का, ह्या कृष्णाच्या सांगण्यावरून माझी पूजा बंद केली, आता मी काय करतो, या सगळ्यांचा नाश करतो. म्हणजे इंद्र कुठं, असुर तर तो भगवंताशी करत होता, पण असुर परवडला, पण भक्तांचा किती द्वेष आहे. आचार्य तिथे म्हणतात की इंद्र कर्ममिश्रित भक्त असल्यामुळं, का बरं, कारण त्याच्या पदाला, त्याच्या अहंकाराला काय केले, ठेस केली, ईर्ष्या झाली की अरे हे माझं ऐकत नाही ना, मी यांना काय करेन, डिस्ट्रॉय करेन. आणि मग भगवंताने दंड दिला. भगवंताला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं, माझ्याशी केलं असतं चाललं असतं, पण जे माझे प्रिय आहेत ब्रजवासी त्यांच्या प्रती केलं. म्हणून हे उदाहरण. दुसरं उदाहरण आहे वैष्णवनिंदा, निंदा करणे. आपण वारंवार निंदा करतो. आता ह्या माझ्या जीवनात बी चुका खूप झालेल्या आहेत, आपल्या जीवनात पण चुका होतात. निंदा करणं म्हणजे माघारी बसून नाही का त्याचा दोषारोपण करणं. याच्यामध्ये गोपाल चांपन आणि श्रीवास ठाकूर. गोपाल चाकर काय करायचा, नेहमी निंदा करायचा, आणि मग त्याच्या वैष्णव निंदामुळे काय लेफ्रेसी म्हणजे नाक गळून पडलं. तसंच वैष्णव अपराध केले की आपल्या जीवनात शारीरिक मानसिक नुकसान होते. तिसरं आहे वैष्णवांच्या प्रती ईर्ष्या करणं, म्हणजे दुसऱ्याची प्रगती पाहून ईर्ष्या करणे. अरे तो मागून आला, तो काउन्सिलर झाला, मी तर जागेवरच आहे. किंवा तो मागून आला, त्याला ते पद दिलं, मागून आला तो असा झाला, मागून आला प्रभूजी त्यालाच जास्त वेळ देतात, त्यालाच प्रभूजी बोलतात, मला तर बोलतच नाहीत. मी तर शेजारी फिरतो, प्रभूजी मला विचारत पण नाहीत. कधी कधी प्रसाद घेताना त्यालाच घेऊन बसतात, मला तर कधी म्हणतात नाही केळ बी खा. हां, म्हणजे आपण केळातच अटकलेले आहेत अजून. याला काय म्हणतात की दुसऱ्याची प्रगती पाहून ईर्ष्या करणं, हे झालं प्रति करणं. चौथा आहे वैष्णवांच्या प्रति क्रोधित होणं, म्हणजे चिडचिड. माझं ऐकलं नाही ना, एकदम त्याचा टेम्पो असं वाढून जातो आणि क्रोध झालं. याचं उदाहरण कोणी दुर्वासा म्हणून. काय होतं, एक तर आले बिनबुलई मेहमान आले, तर त्याच्यानंतर गेले कुठं, आंघोळ करायला. इकडं यजमानची काही किंमत ठेवली नाही, कदर ठेवली नाही. यजमानाचा पारण्याचा टाईम चालला आहे किंवा आपण काहीतरी, पण यजमानानं बी असं समुदारण केलं. ब्राह्मणाला विचारलं काय करावं काय नाही, ते म्हटलं तुम्ही जेल घेतलं. आता ती एकादशी कशी होते, निर्जला होती. आपल्या एकादशी काय मरणाचं खासन तरी एकादशी करायच्या नाही. ते म्हणले मी काय करू, ते त्यांनी जेल घेतलं आणि सोडली. दुर्वासा म्हणजे तेवढंच राग आला, माझ्या पहिले यांना पाणी कसं का पिलं, अरे पिऊ दे, तुला काय फरक पडतो. हां, पण एवढ्या गोष्टीमुळं किती ते झालं, वैकुंठात गेले पण वैकुंठातून वापस आले. म्हणजे ब्रह्मलोकात गेले, शिवलोकात गेले, वैकुंठात गेले, पण भगवंत म्हणले भाऊ तुझा नंबर नाही इथं, तू बाहेर निघ पहिले. म्हणजे वैकुंठातून आले. छोट्याशा एक क्रोधित अवस्थेमुळं वैकुंठातून जाऊन येऊ शकतात दुर्वासा मुनी. तर आपण जेव्हा क्रोध करतो, चिडचिड करतो, तर आपल्याला भगवंत घेतील का, घेणार असं वाटतंय का. म्हणून आचार्य आपल्याला सावध करतायत. आणि ते आपण प्रत्येक साधक आहे, मी पण तुमच्याच कॅटेगरी. मी काही कपडे घातले म्हणजे लय मोठा झालो किंवा असं नाही, आमच्याकडून बी चुका होतात. आपण प्रत्येकजण संघर्ष करणारे साधक आहोत. आपल्याला प्रत्येकाला नाही का नेहमी वारंवार ह्या गोष्टीचं रिमाइंड ठेवलं पाहिजे. बाबा आपण आता किचनमध्ये बघा, माताजी लोक कुकिंग करताना अग्निशिले सांभाळून राहतात ना. तसंच वैष्णव कम्युनिटीमध्ये अग्नीसारखं सांभाळून राहिलं पाहिजे. कधी कोण दुखावून भरोसाच नाही.
कधीच म्हणजे काहीच नाही. आता एका दिवस एकाला वाढलं नाही थोडंसं, आता घाई गडबड होते आणि ते मुद्दाम काही जण असे आहेत की हा चालला नाही कार्यक्रमाला, त्यांना म्हणतात एक काम कर डाळ घेऊन ये. मग एवढी टाक आणि ठेवून द्यायचं. ते म्हणून भात घेऊन ये ना, एवढाच भात घेणार. मग पोळी घेणार ते एवढाच तुकडा देणार. भाऊ तुला पोटभर खायचं तर तुला देतो ना. मग ते जात असेल ते नाही म्हणतात भाजी ना 2 तुकडे दे भाजीचे. म्हणजे त्याला मुद्दाम परेशान करायचं. अरे बाबा तुला जाऊ दे ना. हे कधी भेटत नाही ना, आज भेटला तर आणि मुद्दाम असं प्लॅनिंग करा, तू पण बोलव, तू पण बोलव, तू पण. सांगायचा मुद्दा असा आहे की हे वैष्णवाच्या प्रती करू देतात. त्याच्यानंतर भक्तांना पाहून हर्षित न होणे. एखादा भक्त आलाय तुम्हाला स्माइलिंग आणि तुम्ही त्याच्याकडे तोंड पाहून वाकडं करतात, बँड वाजलीच समजायचं. यवन 6व्या स्कंदामध्ये गरुड पुराणामध्ये सांगितलं तुमच्याकडे पाहुणा आला आणि त्या पाहुण्याला पाहून जर चेहऱ्याला टाकला तर गोधडे शिवतात तसं नरकामध्ये तुम्हाला शिवल्या जातं. आणि जे तुमचं तोंड वाकडं केलं ते तसं तिथे असे पक्षी राहतात की तुमच्या तोंडाला लुसतात ते की तू त्यांना पाहून वाकडं केलं ना, थांब तुझं लुसतोच तोंड. तुम्ही खेडेगावात बायला लुसताना पाहिलं कधी? नाही का? जाऊ दे मग, चांगली गोष्ट. तर हे हर्षित नव्हणं म्हणजे पाहून काही कधी असं असतं ना, अरे याला बोलायचं नाही, मी इकडे करायचं. आचार्य म्हणतात हे पण वैष्णव. स्माईल द्या, भले तो आपलं त्याच्याशी जमत नसेल पण स्माईल यायची भगवंताच्या नजरेत येण्यासाठी. भगवंत नजर बघता, अरे यानं ह्या भक्ताला पाहून स्माईल दिली, हास्य दिलं. भगवंत म्हणेन चल कृपा देतो. पण भगवंत म्हणेन माझ्या प्रिय भक्ताला पाहून तू वाकडं तोंड केलं, मी तुझ्याकडे वाकडं तोंड करतो. अरे जय विजयला नुसतं आडवलं तरी म्हणजे 3 जन्म ना तुम्ही असुर व्हा. आणि भगवंत तिथे त्यांची क्षमा याचना करतात की माझे किती प्रिय भक्त आहेत. हा कितवा झाला? 5वा झाला. आणि 6वा काय की भक्तांच्या प्रती छोट्या छोट्या गोष्टीचा काढणं. आता हा पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. पण आता याच्यामध्ये पद्मपुराणामध्ये सांगितलेलं की जेव्हा आता मी भागवताचा तो श्लोक आणला 10व्या स्कंदाच्या श्लोक नंबर 47 मला 10.10 मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही वैष्णव निंदा करतात तर त्याच्या जन्माचं जेवढं पाप आहे ते निंदा करण्याच्या डोक्यावर जाते. आणि त्याचं पुण्य जे निंदा करतो त्याचं पुण्य ज्याची निंदा करतात त्याला जाते. मी तो श्लोक पाहिजे तो उद्या रेफरन्समध्ये देतो. आजच मी वाचला तो. मुद्दाम रेफरन्स 2-3 दिवस रेफरन्स काढण्यातच गेले. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? 100 जन्माचं पुण्य समोरच्याचं नष्ट होतं आहे, आपलं म्हणजे त्याला जातं पुण्य आणि त्याचं पाप सगळं डोक्यावर येते निंदा करणाऱ्याचं. आणि दुसरं असं म्हणतात आचार्य तो घोर यातना त्याला भोगावं लागतात. म्हणून इथे आपल्याला जसं याच्यामध्ये भक्त कम्युनिटीमध्ये आपण नाही का संवेदनशील पाहिजे, वैष्णव अपराधापासून सेन्सिटिव्ह राहिल्या पाहिजे. जे संवेदनशील राहतील तर त्यांच्या व्यवहारामध्ये जरी चुका झाल्या तर ते स्वतःला गिल्टी करतात, ग्लानी करतात. याचं उदाहरण परीक्षित महाराजांचं. परीक्षित महाराजांच्या प्रती त्यांच्या चूक झाली, कोणाच्या प्रती? शमीक ऋषींच्या. पण जाताना त्यांच्या मनामध्ये काय होती? ग्लानी होती. अरे माझ्याकडून नाही का शमीक ऋषींच्या प्रती अपराध झाला आहे आणि अपराध झाल्यामुळं माझं सगळं ऐश्वर्य गेलं तरी चालेल, सगळे संपत्ती नष्ट तरी झालं चालेल, पण माझ्याकडून पुन्हा अशा चुका होता कामा. म्हणून त्या ग्लानीच्या भावनेमध्ये आचार्यांच्या टीका वाचतात. आचार्य म्हणतात की त्यांच्या ग्लानीमुळं शाप दिला आणि पुन्हा भागवत कथा त्यांच्या जीवनात आली. भगवंत काय केले? अपराध केला, याने गळालिंग करून पाश्चात्याप करून भगवंत म्हणले पुन्हा चला संधी तुला. म्हणजे संवेदनशील राहता तुम्ही. आणि जेव्हा तुमच्याकडून चुका जरी घडल्या तर तुम्ही स्वतःला ग्लानी करताना, स्वतःला गिल्ट करताना, तेव्हा तुम्हाला काय करून भगवंत भागवताच्या रूपामध्ये पुन्हा कृपा त्याच्या जीवनात पाठवतात. आणि जे असंवेदनशील राहतील, इनसेन्सिटिव्ह राहतील, त्यांचं वागणं कठोर असणार, त्यांचं बोलणं कठोर असतंय. ते कधी कधी म्हणतात प्रभूजी नाही माझं भावना तसं नव्हतं. अरे पण तुझ्या भावना झाल्या पण समोरच्याच भावना नाही कळणार. शिस्त लागणं गरजेचे, यांना डिसिप्लिन लावणं गरजेचे. शिक्षाष्टमपूरला एक ब्रह्मचारी 2008-9-10ची घटना आहे. त्यावेळेस नियम असा होता 3:30च्या नंतर उठायचं आणि जास्तीत जास्त 4:45, कारण 4:20ला तर आमची जानकीपूर घंटा घेऊन 4:45ला आमची गॅलरी मंदिराची आता तरी डिवाईन कपल असं ती गॅलरी तिथे आम्ही झोपायचो.
4:45 झाले, 3:35 झाले की घंटी घेऊन वाजवायचे आणि ते घंटा लय मोठा अजून बी येतो, तो मुदम लपून ठेवला आहे. नाहीतर ते जानके धना धना ध मसन जोग्याचा घंटा आणि जानकीपुराचा घंटा सारखाच आहे. धन 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 धन. तर एक भक्त म्हणा प्रभूजीकडे गेला, म्हणे सगळे मायामध्ये. म्हणे का 3च्या नंतर झोपतात हे कसं काय? 3:30 उठायचं, कारण तो असा कठोर तपस्वी व्यक्ती आणि बाकीचे म्हणजे 4:20 त्यांचं आंघोळ म्हणजे 5 मिनिटात, वरतून नळ खालून बरस. त्या स्पीडमध्ये आंघोळ करणार आणि त्या स्पीडमध्ये येणार, गमच्यावरच अटेंडन्स लावणार, कारण का ते दृश्य पाहण्यासारखं व्हायचं. एकदम ओलेच आणि तिलक बी असे लावायचे, असे तिलकमध्ये आणि त्याच्या वाट्याने का नेहमी तिलकानं भरलेल्या असायच्या. असं तिलक ओलं करून 5 बोटे करायचे, ओम केशवाय नारायण माधवाय गोविंदा लावण्याला. एखाद तिलक गेल्यानंतर लावतो, तुला काय गाडी वडे. त्याचे डाव नाही घेणार, ते असं स्पीडमध्ये लावायचे. ओम केशवाय नारायण माधवाय गोविंदा त्रिविक्रमण मधुसूदन निघाला. एवढ्या स्पीडमध्ये मग गमच्या पुन्हा नंतर हळूच सगळं करून यायचा. तर प्रभूजीने त्यांना एकच सांगितलं, एक ध्यानात ठेवा म्हटले, शिस्त ही स्वतःसाठी असते. तू 2:30 वाजता उठ, काही प्रॉब्लेम. त्यांना त्यांची बॉडी त्या लेवलची आहे, तर त्यांना त्यांच्या लेवलला उठू दे. जर लेट झाली तर भांडे घासायला कोण नाही आपल्याकडे, कुकिंगला बी नाही, तर भेटतात ना, तू कशाला तक्त करतो. हां, तेव्हापासून बंद झालं. तर असे काही असतात, प्रभूजी त्याला सॉफ्टली दाबून नाही काय टाकायचं. तर मुद्दा असा आहे इथे की शिस्त ही स्वतःसाठी लावायची आणि दुसऱ्यांना इन्स्पायर करायचं, प्रेरणा करायची की चला प्रभूजी माताजी, त्यांची लेवल, त्यांची कॅपॅसिटी, त्यांची कृपा, त्यांची इच्छा, त्यांच्यावर त्यांची प्रगती निर्भर आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा. कोणी येते का? आलं या पुढे या थोडंसं. प्रो यज्ञपती राम दिव्याराम प्रो या पुढे. बच्चे कंपनी तिकडे जाऊ दे ना. हां, सगळं जागा असेल तर. हां, हरे कृष्णा कृष्ण प्रभूजी अलीकडे. राम राम. तर हे झालं म्हणजे सांगायचा मुद्दा की संवेदनशील कठोर वागणे, व्यवहार करणे. आणि दुसरं म्हणजे हे होण्याचं कारण काय माहिती आहे का? सेन्सिटिव्ह इनसेन्सिटिव्ह होण्याचं मुख्य कारण म्हणजे नवशिक्या भक्तासारखं वागणं. नवशिक्या भक्त काय करतो? मंदिरात येतो आणि मंदिरात आर्चिवगिराचं दर्शन घेतो, पण भक्तांना आदर करत नाही. तसंच आपण मंदिरात आल्यानंतर आपण ज्या कम्युनिटी राहतो भक्तांना आदर देत नसेल, म्हणून कोणत्याही मंदिरात गेला तर इस्कॉनच्या पहिला मंत्र भगवंताला नाही आहे. नोक वाजवली, घंटा वाजवला, ते एकच पहिला मंत्र आहे. प्रभुपादासो वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णव. प्रभुपादाच्या पहिले कोण आहेत? नंतर प्रभुपाद आहेत. आणि प्रभुपादाच्या नंतर कोण आहे? गुरु शिष्य परंपरा आहे. नंतर कोण आहे? गौरनीता आहे. नंतर नाही ललिता विशाखा, नंतर राधा, नंतर कृष्ण. म्हणजे किती लेअर? तुम्ही बेसिकमध्ये आता आमच्या मंदिराच्या बाजूला बिल्डिंग मध्ये ते पाया किती खोदलाय? 10-15 फूट खोल खोदलाय. का बरं? तेवढीच बीट. तर आपला पाया म्हणजे वैष्णव आहेत. वांछा म्हणजे माझी इच्छा, कल्पतरू म्हणजे तुमचे सगळे. कोणती कल्पतरू आहे? की भगवत प्राप्तीचं माझं कल्प आहे माझ्या मनामध्ये, जी वांछा आहे ते. वांछा कल्पतरू बेश कृपा, तुम्ही कृपाचे सिंधू आहेत. आणि माझ्या पतित पावन, जे पतित पावने भियो वैष्णव भियो नमो नमः. मी तुम्हाला म्हणजे तिथं भगवंतानं सूत्र दिले आहे व भगवत प्राप्तीचं दर्शन घ्यायचं असेल तरी पुजारी दरवाजा उघडतो. मंदिरात दर्शन आतमध्ये एंट्री करायचं असेल तरी वैष्णव येतं. म्हणजे सगळीकडे चाबी घेऊन बसलेले कोण येतं? वैष्णवच आहेत. म्हणून आपण आपल्या भक्त मार्गामध्ये नेहमीच, जसं एक इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय? नेहमी क्रोध राहणं. एका बाप बेटेचे नेहमी भांडण व्हायचे आणि तो भांडण झाल्यानंतर काय करायचा? रोज बापाला येऊन सॉरी म्हणायचं, पप्पा सॉरी. असं खूप झालं म्हणजे, अरे रोज भांडण करतो सॉरी म्हणतो. एक दिवस पप्पा म्हटले एक काम कर, खेळ घ्यायचा, इथे एक लाकूड लावलं नाही मी मोठंच मोठं, त्याला काय केलं? खेळ ठोकायचे. रोज जायचा, सॉरी म्हटल्यानंतर सॉरी नको म्हणून खेळ ठोक.
आणि ते पूर्ण लाकूड जी भिंत होती ती भरून गेली. भरून गेल्यानंतर म्हणले चल, आणि म्हटलं आता एक एक खेळा काढ. काढल्यानंतर सगळे खेळे काढले. म्हणले काय दिसतं तुला? आणि पप्पा एवढे खड्डे दिसतात. ते म्हणतात तसं राजा तू क्रोधित होतोस ना जेव्हा, त्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये एवढे खड्डे झालेले असतात. कोण कधी बोललं असेल, कोणी दुखावलं असेल, कधी काय, जर कोणाच्या हृदयामध्ये किती किती खड्डे पडले असेल ना आपल्यामुळं. प्रत्येकाचं हृदयामध्ये कोणाचे 5, कोणाचे 10, कोणाचे 20, कोणाचे 50, आपल्याला काहीच माहीत नाही. आपले खड्डे कोण बघतंय? बाप म्हणजे ते बाप असतात, भगवंत बघतात. आणि ते पोरगं कोण येतं? आपण येतं. आपण काय करतो? जाऊन प्रार्थना तर म्हणतो, पण नंतर जाऊन पुन्हा खेळा ठोकतो. तर मुद्दा असा आहे, खेळाची खड्डे वाढू नका, सावध. तर त्यासाठी श्रीपाद रामानुजाचार्य त्यांचं सर्वसाक्षर करून एक पुस्तक लिहिलेलं आहे, रामानुजाचार्यांचं जीवनचरित्र. तर त्याच्यामध्ये श्री वैष्णवांसाठी काय केलेले आहे, काही अशी नियमावली दिलेली आहे. त्याच्यामध्ये 12 प्रकारचा वैष्णव सांगितलेलं आहे. किती प्रकारचा? 12 प्रकारचा. ते म्हणतात की प्रत्येक साधकाला भगवान रंगनाथाची कृपा प्राप्त करायची असेल, भगवंताला प्राप्त करायचं असेल, ते 12 सूत्र प्रत्येक वैष्णवानं पालन केले पाहिजे. 12 सूत्री अलंकार धारण केला पाहिजे, सॉरी हे नेहमी ठेवलं पाहिजे. ते म्हणतात की पहिलं जन्म निरूपण अपराध. वैष्णव कमिटीमध्ये आल्यानंतर जन्मरूप निरूपण असला पाहिजे. अरे तो त्या जातीचा आहे, त्या धर्माचा आहे, तो पंथाचा आहे, किंवा मी श्रेष्ठ जन्मातला, मी श्रेष्ठ कुळातला आहे आणि तो कोणता नीच कुळातला आहे. त्याची जात खालच्या जे आहे, माझी जात कशी आहे? वरिष्ठ आहे. याला म्हणतात जन्मनिरूपण. मग नीच परिवारामध्ये किंवा त्याच्या भौतिक अवस्था पाहून जन्मनिरूपण करणे. आणि मग जसं विदेशी भक्त, अरे ते तर विदेशी येतं, मी तर भारतामध्ये, ते बी महाराष्ट्रामध्ये मी या जातीमध्ये, या कुळामध्ये, माझा कुळ म्हणजे एवढा सगळ्या श्रेष्ठ. तर याच्यामध्ये आपण जातीच्या आधारावर किंवा जन्माच्या आधारावर निरूपण करू, तर श्रीपाद शंकराचार्य म्हणतात की तुम्हाला वैष्णव तत्व कळालंच नाही. पण इस्कॉनमध्ये आपण जेव्हा गुरु करतो ना, ते आपण जन्मावर नाही करत, तत्वावर करतो. कधी कधी मला आमच्याकडे मंदिरामध्ये काही वर्षापूर्वी 2008-9 साला आफ्रिकन भक्त आले होते. पहिले त्या टायमाला खूप यायचे, आता कमी झाले. तर ते 3 वाजता उठून नाही का, 2:30-3 वाजता उठून जप करायचे. तर त्यावेळेस गौरशेखपूर म्हणून एक नरसिंहपूर म्हणूनचे भाऊ होते, चुलत भाऊ. ते इंग्लिशमध्ये चांगलं बोलायचे, करायचे. त्याने विचारलं, का हो तुम्ही एवढं सकाळी सकाळी उठून नाही का एवढं जप करतात? ते म्हणतात तुम्ही भारतीय लोक आहेत, तुम्हाला भगवंताची ऑलरेडी कृपा आहे. आम्ही एवढे पतितहीन आहेत की आम्हाला भेटत नाही. म्हणून आम्हाला भगवंताची कृपा भेटावं, पुन्हा भारत जन्मामध्ये तुमच्या वैष्णव परिवारामध्ये जन्म भेटावं, मी एवढं करतो. तर ते प्रभूजी म्हणले जन्म घेण्याची गरज नाही, वैकुंठात गेलेलं बरं. जन्म जसं राधारमण कोण्या मंदिरामध्ये प्रभुपादांचे काही डिसेपल्स गेले, तर ते म्हणले की पुढचा जन्म तुम्ही काय करा, इथं वृंदावनमध्ये जन्म घेता. तो जाऊन सांगितलं, तो एवढा आनंदी झाला. आणि प्रभुपादाला जाऊन सांगितलं, प्रभुपाद मला त्या पुजाऱ्याने असा असा आशीर्वाद दिला. प्रभुपादाला सांग तू विदेशात जन्म घेशील. माझे भक्त आहेत ना, साधे नाही, माझे भक्त वैकुंठवासी आहेत. कोणते येतात? वैकुंठातले येतात. आणि म्हणा तू जरी धामवासी असले तर पण हे भक्ताला बाहेरून बनवून. जयपूरमध्ये त्या प्रभुपादाकडे 2 डिसायपल आले, ते म्हणजे तुमच्या भक्तांना संस्कृत येत नाही, जन्मानं फिरंगी येतात. आज बी वृंदावनमध्ये त्याला एक मंदिर म्हणतात, अंग्रेजो का मंदिर, फिरंगी येतात, त्यांना संस्कृत. प्रभुपाद म्हणले जरी ते फिरंगी जरी असले तर पण तुमच्याकडे 1000 पटीनं चांगले आहेत. तुम्हाला काय येते? त्याच्यावर खूप मोठा प्रसंग, मी असं डिटेल्स घेत नाही. जन्मनिरूपण म्हणून आपण ज्या भक्त कम्युनिटीत राहतो, जन्मनिरूपण कधीच कोणाचं जायचं नाही, खूप सावध राहायचं जातेच. दुसरं आहे शरीर निरूपण. शरीर म्हणजे काळा आहे, गोरा आहे, तो दिसायला चांगला आहे, हा येडा वाकडा आहे, किंवा त्याचं नाक लय मोठं आहे, माझं बारीक नाक आहे, त्याचे कान लय मोठे येतं, याचं पोट वाढलं आहे, तो बारीक लुकडाचा आहे, किंवा शरीर नंतर त्याच्या याच्यावरून हे करणं, याला म्हणतात शरीर स्तरावर त्या भक्ताला पाहणे.
म्हणजे बाह्य अवस्थातून त्याला जज करणे, याला म्हणतात शरीर निरूपम. जसं शास्त्रामध्ये जर शरीर निरूपम गेलं असतं तर भगवंताची कृपा यांना भेटली नसते. हनुमानजी शरीर निरूपम कोण होते? वानर होते. पण भगवंताची कृपा पाहिजे. कधी कधी म्हणतो अरे हनुमानजी कसं काय, त्याच्या पण डाऊट. जटायू शरीर निरूपम कोण होते? पक्षी होते. शबरी भिल्ल होते. जात बी तिचं जन्म आणि दुसरं म्हणजे शरीर कसं होतं? जर होतं. भगवंतानं थोडे पाहिले अरे माझे भक्त ना जे सुंदर असतात तेच असतात. विचार करा, कृष्ण लीलेमध्ये भगवंताने एंट्री मारल्या मथुरेमध्ये गेल्यानंतर भगवंताला एंट्री कोणाची झाली? पहिली कुब्जाची झाली. म्हणजे सुंदर स्त्रिया नंतर आल्या, पण पहिले कुब्जाला काय म्हटलं? अगं सुंदरी. कुब्जा पण विचारलं मी कुणी कसं काय सुंदरी? कारण भगवंताने तिचं बाह्य अवस्था नाही पाहिली, एकच पाहिलं की मागच्या जन्मामध्ये मला नाही की नाही खूप काही अर्पण केलेले आणि चंदन अर्पण करते, आता हिला मी काहीतरी देईन. आणि सुंदरी म्हटल्यानंतर भगवंत म्हणे तू चंदन एवढं, ते म्हणे तुम्हाला अर्पण कर. चंदन अर्पण केलं. चंदन अर्पण केलं आणि भगवंत म्हणले, आपला पाय ठेवला अंगठ्यावर, हात मनगोटीवरती केली आणि भगवंत सुंदर केली. बाह्य अवस्थेतून ती कुब्जा होती, कुबडी होती, पण भगवंताच्या नजरेत ती कशी होती? भक्त होती. तसंच शरीर निरूपण आपण जेव्हा करू भक्ता समाजामध्ये, तर समजायचं सावळा गोंधळ आहे. याचं आपण प्रत्येक व्यक्तीनं सावध राहिलं पाहिजे. तिसरं आहे भाव निरूपण. भाव निरूपण अपराध. तिसरं म्हणजे वयानुसार व्यवहार करणं. म्हणजे कसं, तो वरिष्ठ आहे, मी वरिष्ठ आहे, तो ज्युनियर आहे, तो किंवा आताच आला नवशिकी आहे, त्याला काय माहिती आहे जास्त? मला तर खूप जास्त माहीत आहे. मी भागवत वाचलं आहे, चैतन्य चरितामृत वाचलं आहे. तो वयानं लहान आहे, आताच आला आहे, त्याला काय माहीत असणार? जसं आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही कॉर्पोरेट सेमिनार होता प्रभूजींचा, आणि कॉर्पोरेट सेमिनार्सनंतर एक माताजी आली होती, चेहरा बारीक होती. म्हणे प्रभूजी मला तुम्हाला भेटायचं आहे. भेटल्यानंतर नरेंद्र कृष्ण प्रभू, हर्षिता राधाराणी माताजी होत्या. आणि प्रभूजी मंदिरात नाही का एक माताजी अशी मला बोलली, मग खूप काही सांगत होती. तर म्हटलं नाही माता जाऊ द्या. ते तिथे काय होतंय वयानुसार, अरे तू तर आताच आले बिना कंठमाळीचे, तू सत्संगाला इथं कसं काय बसली? तू मागं जागा तुझी. उलटं नवीन असं करायचं, नवीन भक्त बाबा तू पुढे बस, मी मागे बसतो. तर एवढी दुखावल्यानंतर मग ते पॅचअप केलं. म्हणलं सगळेजण आमच्यासोबत होतं, तर तुम्ही कोण आहेत? म्हटलं जाऊ दे, सोडून द्या, इथं काही सगळेच सारखे नसतात, कमी जास्त होते. तर याला म्हणतात भाव निरूपण. भाव निरूपण म्हणजे जसं भगवंतानं ध्रुव महाराज प्रल्हाद महाराजाचं वय नाही पाहिलं, काय पाहिलं? भक्ती पाहिली. त्याच्यानंतर दुसरं कोण आहे? भगवान माता देवती आणि कपिल देवचं म्हणून त्यांचं वय. तर वयानुसार कोणाला कधीच म्हणायचं नाही अरे तो ज्युनियर आहे, तो सिनियर आहे, किंवा एवढ्या वर्षे नाही. शिक्षाष्टम प्रभू म्हणले सिनियर ज्युनियर काय नाही, तुमची चेतना काय त्याच्यात तुमचे सिनियर ज्युनियर कळते. तुम्ही खूप वर्षानुवर्ष राहिले आणि तुम्ही भौतिक गोष्टीमध्येच अटकून पडले तर समजायचं तुम्ही ज्युनियरच. पण एखादा ज्युनियर व्यक्ती आहे, तो पण कृष्ण भावनेमध्ये खूप प्रगती, त्याची चेतना कृष्णामध्ये आहे, तर समजायचं सिनियर आहे. एकदा राधा गोपीनाथमध्ये विष्णू प्रभू त्यांच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये लिहितात. ते गेले होते, एकाला विचारलं की 60-70 वर्षाचे दाम्पत्य आले मंदिरामध्ये. तर असंच बोलता बोलता बरेच गप्पा झाले. म्हणले प्रभूजी तुमचं वय काय? तर ते प्रभूजी म्हणले 7 वर्षे. म्हणले 70 वर्षाचे दिसतात, 7 वर्षे कसं काय? म्हणजे माताजी तुम्ही? आणि 5 वर्षे. त्यांना काही कळलं नाही. मग प्रभू तुम्हाला म्हणायचं काय? माझी चेष्टा कर? नाही नाही, म्हणजे 70 वर्षामध्ये आम्ही 7 वर्षापासून भक्तीत आलो म्हणून ते 7 वर्षे माझे भक्तीचे आहेत. बाकीचे 70 वर्षात की जे 63 वर्ष होते ते कसे येतात? व्यर्थ आहेत. आणि माताजीला विचारलं 5 वर्ष का? तर म्हणले मी 2 वर्ष पहिले माझ्या प्रभूजीला पाहिले, ते बदलले की समजायचं ते काहीतरी भक्तीमध्ये दम आहे, आणि त्यांना पाहून मी भक्तीत आले म्हणून माझे किती झाले वर्षे. मी 5 वर्षाचे, मी ते 7 वर्षाचे. म्हणून प्रभूजी तुम्ही किती वर्षाचे? म्हणून प्रभूजी मी आहे 35चा. भक्तीत कधी आले? म्हणजे 16 वर्षे. म्हणजे तुम्ही 16 माझ्यापेक्षा मोठे आहेत. काय झालं? किती वर्षाचे ते? 16. म्हणजे भक्तीमध्ये किती दिवस आहे? आपल्या पहिले भगवंताने त्यांना कृपा केली, म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला खूप लेट भेटली याचा अर्थ आपण तेवढे पात्र नव्हतो. जे पात्र होते
भगवंताने त्यांना काय केले, पहिले कृपा दिली. आपण पात्र नव्हतं म्हणून आपल्याला कृपा काय झाली, लेट झाली. तर याचा आपल्याला हे घेणं, याला म्हणतात भावनिरूपण. त्याच्यानंतर चौथा आश्रम निरूपण. शंकराचे आपलं रामानुजाचार्य म्हणतात आश्रम म्हणजे वर्णाश्रम. ब्रह्मचारी श्रेष्ठ, ग्रस्त दुय्यम, वानप्रस्थ श्रेष्ठ, संन्यासी श्रेष्ठ. नाही नाही. मग आपल्याला वाटतं ना, आपण नमस्कार कोणाला करतो, ब्रह्मचार्याला करतो, दुसऱ्या माताजी प्रभूजीला नाही करत, आपण भक्ताला करत नाही. आपल्याला वैष्णव दिसतच नाही ना. त्याला वाटतं तो बी ग्रस्त आहे, मी बी ग्रस्त आहे, तो बी जॉब करतो, मी जॉब करतो, तो बी धोती कुर्ता घालतो, मी घालतो, त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे. त्याला बी 4 लेकरं आहेत, मला 2 लेकरं आहेत, तो बी भोगत आणि मी भोगत आहे. नाही. आश्रम निरूपण म्हणजे काय की तुम्ही बाह्य अवस्थेतून पाहिलंय. कधी कधी ब्रह्मचार्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ ग्रस्त आहेत. आणि 12 महाजनपैकी 7 महाजन ते ग्रस्त येतात, ब्रह्मचारी नाही येतं. ब्रह्मचार्याला तुम्ही का देतात, त्याच्या कपड्याकडे पाहून देतात, कपडा निघून जातो, त्याला नमस्कार बी नाही करणार. कारण तुम्ही आश्रम निरूपणावर राहता. दुसरं निरूपण म्हणजे वर्ण. ब्राह्मण आहे, अरे तो ब्राह्मण आहे ना, तो क्षत्रिय, वैश्य, शूद्र, याला काय म्हणतात, आश्रम निरूपण. जसं एकदा विष्णुलोकपूरला एका भक्तानं प्रश्न विचारला होता ब्रह्मचार्याला, प्रभूजी तुमचं तो वैकुंठ मग असं स्पीडमध्ये जाईल. आमची गाडी तर काय पॅसेंजरच आहे, भुसावळ एक्सप्रेस, काही वैकुंठ जाण्याचे चान्सेसच नाही. प्रभूजीने एवढं उत्तर चांगलं दिलं. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे. भावनिरूपमध्ये भावामध्ये जाऊ नका. ठीक आहे, ठीक आहे. आश्रम निरूपण म्हणजे काय, त्याने प्रश्नाचं उत्तर दिलं. ते म्हटले ब्रह्मचारी श्रेष्ठ कोणी नाही आहे. ते म्हणले की सगळ्याला वृंदावनला जायचं, मंगल एक्सप्रेस आहे आपल्या नाशिकहून. ठीक आहे. 3 प्रकारचा प्रवास असतो, AC कोच, स्लीपर कोच आणि जर्नल. AC कोचमध्ये बसला असतात ते संन्यासी वानप्रस्थ बसलेले असतात. स्लीपर कोचमध्ये ब्रह्मचारी, रिझर्वेशन असतं पण भांडण तंटे आजूबाजूला असतात. जर्नलमध्ये कसं आहे, रेल्वे सुटत असते, पप्पा माताजीचं डबल लगेच घेऊन, प्रभूजी वजं घेऊन, पप्पा मला भूक लागली, अरे चल गप राय ना, चल ना जर, अहो आपल्याला हे घ्यायचं, अहो ते घ्यायचं, चल तू बी चल, जागा नाही, मीच एकट्यानं करायचं का. तो कसं तरी लगेच घेऊन, बायको एकोणाकाला भांडत, लेकरं घेऊन, पसारा डोक्यावर. मी तुम्हाला एकदा किस्सा सांगितला का, मी मनमाड स्टेशनला होतो, एक अशी जाडी बाई होती, तिने हमाल लावला होता, सगळं सामान त्याच्या डोक्यावर ठेवलं होतं. शेवटी तिने पर्स पण ठेवली होती आणि त्या लहान लेकराची बाटल पण ठेवली. ते म्हणले की अंकल लिहिलो ना. त्याच्या हातामध्ये इकून पर्स, इकून वजं, बॅग, आता काहीच राहिलेलं होतं. आणि ती पाण्याची बॉटल ठेवल्यानंतर तो म्हणतो आंटी आप भी बैठ जाओ. हा, अभी बचा नाही, आप भी बैठ जाओ की कुछ बचा नाही. जेव्हा हे दृश्य पाहिलं, एवढं पोटदोर जो असला. आणि ती अशी होती की बाबा ती विचारूच नका, तिला चालायचं तर घामाघूम व्हायची. आम्ही आंटी आप भी बैठ जाओ. तर सांगायचा मुद्दा कसं, ग्रस्त बिचारा सामान घेऊन बसतोय ट्रेनमध्ये, कुठं, जर्नलमध्ये. ती ट्रेन म्हणजे प्रपादन दिलेले 16 माळा आणि 4 नेम. संन्यासी पण 4 नेम पालन करतो, 16 माळा करतो. ब्रह्मचारी तेच करतोय आणि ग्रस्त तेच करतो. खाली तिघांचं कार्य वेगळं वेगळं आहे. त्या ट्रेनमध्ये जर्नलमध्ये होईल त्रास तुम्हाला, भांडण तंटा, नवरा बायकोचं, मुलाचं, पप्पा भूक लागली, पप्पा शी लागली, अहो पैसे घ्या, चिवडा घ्या, फुटाणे घ्या, वाटाणे घ्या, काय घ्यायचं घ्या. त्याच्यातून सामान जमा करायचं, पसारा घ्यायचं, त्याच्यात भक्ती करायची, सकाळी उठून कसं तरी मंगल आरतीला पळत पळत यायचं. ते अहो आज मला ड्युटीला सोडायचं, तुम्ही सोडा, कामाला पळा, इकडं तिकडं. म्हणजे काहीतरी पसारा घेऊन पळतायत तुम्ही, याच्यात त्रास होईल. शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, आर्थिक खूप होईल. ब्रह्मचारी असतो तो असतो, पण त्याला बी त्याच्या जीवनात वेगळे वेगळे डिफिकल्टी असतात. संन्यासी आपला त्याच्या जीवनात वेगळे लेवलचे प्रॉब्लेम्स. तिघही ती मंगल एक्सप्रेस वृंदावनला, मथुराला सोडणार आहे, खाली उतरायचं नाही. तसंच वेगळं काहीच नाही, खाली आपल्याला त्या ज्या स्थितीमध्ये राहतात. आश्रम निरूपण म्हणताना कोणाला उचनीच न करता आपण तेवढाच आदर सन्मान दिला पाहिजे आणि हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर 5वं आहे अवयव निरूपण. अवयव निरूपण म्हणजे स्त्री स्तरावर निंदा करणे, वाकडा तिकडा आहे, याला बोलताच येत नाही, हा वाकडाच चालतो, किंवा याला बोलण्याचं डोकंच नाही,
किंवा याला व्यवहार करण्याची पद्धत माहीत नाही. अवयवावर घेऊन नाही का त्याचा खिल्ली उडवणं. म्हणून वैष्णवाला कधीच बाहेरून पाहिजे नाही. आणि याचं उदाहरण कुठं आहे शास्त्रामध्ये? हरे कृष्णा 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 हरे राम राम हां हां. तर अवय निरूपामध्ये शास्त्रामध्ये कोणाचं येते? जेव्हा पहिल्यांदा जनक महाराजांच्या याच्यामध्ये अष्टवक्र मुनी गेले आणि अष्टवक्र मुनी गेल्यानंतर काय झालं? सगळे हसायला लागले होते. जे जनक महाराजाला म्हटले, अहो जनक महाराज, तुम्ही चंबार आणि कसाईला कशाला ठेवलं? तर जनक महाराजाला कळलं नाही, म्हणून तुझ्या सभेमध्ये कसाई आणि चांबारच भरून ठेवले. जनक महाराज म्हटले, मला याचं उत्तर नाही भेटलं. काय कारण काय? ते म्हणतात की चांबार कोण आहे? जो माझे चांबडे पाहून माझ्याशी जज करतो तो चांबार, आणि जे माझे हाडं पाहून बघतो तो कोण आहे? कसाई आहे. म्हणजे ते सभेमध्ये विद्वान लोक नाही येतं. कोण आहे तुझे सभेमध्ये? चांबार आणि कसाई भरलेले येतं, जे माझ्या शारीरिक स्तरावर पाहून मला जज करतायत. तसंच आपण सांगायचा मुद्दा असा आहे की आपण त्या जातीच्या विरोधात नाही, ती वृत्तीचे आपण सांगायचा मुद्दा असा आहे. याला काय म्हणतात? अवय निरूपम. त्याच्यानंतर आळशी निरूपम. आळशी निरूपम म्हणजे काय? 6वं आळशी बाबा. काही जण एवढे आळशी राहतात, म्हणजे त्यांचे कपडे घाणेरडे असतात. आमच्या बाथरूममध्ये तर 2-2 दिवस ढग लागलेला असतो. पुन्हा आरामशीर ते बेड बी असं पाहावं की त्याच्यात एखादा बेशूज झाला आणि त्या बेडमध्ये घातला तर उठून बाहेरच आला पाहिजे. असे बी आळशी. जेवायला प्लेट आहे ना पिवळे पडते. आदत काल परवा दिवशी मला एखादं टोमणं मारलं. अरे म्हटलं काय सांगू, लय घसून पण म्हणजे सांगायचा मुद्दा आळशी निरूपम करणं. किंवा तो जप सकाळचा दुपारा करतो, दुपारा लय गप्पा मारत जप करतो, किंवा संध्याकाळी जप करतो. पुस्तक बी कसं, प्रवचन बी कसं बी ऐकतो. नाही तर त्याचं आळस निरूपण जेव्हा करतात तर भगवंत म्हणतात, बाह्य अवस्थेतून त्याला पाहतो, तुला काय माहिती त्याची चेतना काय. म्हणून शंकर आचार्य म्हणतात की त्याच्या खूप खातो, खूप झोपतो, खूप बडबड करतो, याला म्हणतात आळस्य निरूपम. आणि अशा भक्तांना नाही का बाह्य अवस्था पाहून त्या भक्ताची काय करणं? दोष करणं. पुढे आहे वास निरूपम. वास म्हणजे धाम. जे धामातले राहणारे लोक आहेत ना ते लय महान आहेत, आणि जे आपल्यासारखे टुरिस्ट ते येतात ना ते दुय्यम निराधार आहेत. त्यांच्याप्रती आदर सन्मान त्यांचा भरपूर असतो. पण जे साधारण टुरिस्ट जातात ना तिथे रिक्षावाले, त्याच्यानंतर आठवतं आम्ही एका वर्षी यात्रेला गेलो होतो, तर एक ग्रुपमध्ये लय भांडले होते आहे ना प्रभूजी. माझे पहिली दुसरी कुठले होते माहीत नाही ग्रुप. त्या धामवाशाचे 10 रुपयामुळे भांडले त्या लोई बाजारापासून आपल्या इस्कॉन मंदिरासाठी. तू काय बांगला बांधून तुझे काही कमी पडणार नव्हते. तर नाही, आपण धामवासी जे वास निरूपम म्हणतात ना तिथं पण राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे बंधू निरूपम. बंधू निरूपम म्हणजे आठवा की आपले जे गुरुबंधू आहेत, परिवारातले लोक आहेत, आपण ज्या परिवारामध्ये राहतो त्या परिवारामध्ये अरे याला काय गळत आहे, जप कसा बी करतो, हे माझ्या बायकोला तर डोकंच नाही, माझ्या नवऱ्याला डोकं नाही. या म्हणतात परिवारातले लोक आपल्या भक्तांना सहज चिपली घेणं, त्याला सिरियसली नाही घेणं. म्हणून कधीच घरच्या लोकांना प्रचार केला ना ते सिरियसली कधीच घेत नाही. याचा अर्थ काय, ते तुम्हाला चिपली घेतात, तुमच्या गोष्टीची व्हॅल्यूच ठेवत नाही. ते माझा तर अनुभवलं आहे. मला 100 लोक ऐकतात पण घरचा माणूस एक ऐकणार नाही. याला म्हणतात बंधू निरूपण. तुम्ही नवऱ्याला ज्ञान सांगा, बायकोला ज्ञान सांगा, तुम्ही काय ज्ञान सांगतात. जसं आमचे एक भक्त होते गोपीनाथचे, ते सांगतोय, ते प्रवचन दिलं ना बायको अशी मान हलवत होती. तुम्ही लय तिथं मोठमोठ्या गप्पा मारतात, घरी काय दिलं तर मला माहीत आहे ना. 2-4 वेळा पुढच्या वेळेस भागवतमला येऊच नको. म्हणे का की तू माझे तुम्ही लय मोठ्या गप्पा मारतात, घरी काय दिवला तर मला माहित आहे ना. आणि मग एका माताजी म्हणे इथं लय गप्पा मारतात, घरी माहिती आहे काय यांचं. म्हणजे तिनं काय केलं, नवऱ्याचे तिथंच. जसं आमचे एक भक्त आहेत, त्यांचा पोरगा बसला की बापाच्या प्रवचन, बाबा हे चुकीचं आहे, बाबा हे चुकीचं आहे. भाऊ तू प्रवचन ऐका बसतो, चुका काढाय बसतो. एक दिवस बायकोला म्हटलं याला घेऊन जा पहिले कार्ट्याला, आणि तू पण येऊ नको, मग घरातले कोणीच येत नाही, तुम्ही बसले तर मी प्रवचन देणार नाही. त्यांना माहीत असतं आपला कट्टा चिट्टा उघडा असतो, एकूण एकाला सगळं मागून पुढून माहीत असतं. याला म्हणतात बंधू निरूपण. म्हणजे शरीर स्तरावर तुम्ही बंधू निरूपण, जर आता तुम्ही म्हणता ते परिवाराचं, तसंच भक्त समाजामध्ये पण आपण एकूण एकाच्या मागच्या गोष्टी पाहून त्याला निरूपण करतात. त्याचं बॅकग्राऊंड,
त्याचा व्यवहार, त्याचं वागणं बोलणं हे बघताना तर समजायचं बंधू निरूपम म्हणजे आपण काय करतो त्याला अपराध करतो, तो अपराध म्हटलेला आहे. त्याच्यानंतर याचे खूप डिटेल्स आहे. प्रकाश निरूपम. प्रकाश निरूपम म्हणजे काय, जे आपल्यापेक्षा वरिष्ठ आचार्य वैष्णवगण आहे त्यांचंच ऐकायचं. म्हणजे कोणी संन्यासी आला, मोठा प्रिचर आला किंवा जे वैष्णवानं तत्वज्ञान आलं तेच ऐकायचं, बाकीचं कोणाचंच ऐकायचं नाही. याला म्हणतात प्रकाश निरूपण. आणि याच्यामध्ये जे बाकीचा आदर बाकीच्यांना दुय्यम समजायचं. अरे याला काय कळतंय, आताच ज्ञान आलं याच्यापेक्षा तर 4 पट भागवत मी वाचलंय. याला काय म्हणतात प्रकाश निरूपम, की वरिष्ठ आचार्यगणाला आदर सन्मान दिलं, बाकीचे जे भक्त आहेत त्यांना आदर न देणं. बघा कधी कधी आपण मंदिरामध्ये आल्यानंतर एखादा वरिष्ठ भक्त दिसला की त्याला लगेच दंड होतं, आणि जे आपल्यासोबत आजूबाजूला राहतं त्याला आपल्याला काही घेणे देणं बी नसते. त्याला वाटतं काय आपल्यातलंच आहे, बसा त्याच्या डोक्यावर. तर याला म्हणतात प्रकाश निरूपम. 10वा आहे प्रखर निरूपम. प्रखर म्हणजे जे गुरुच्या जवळचे भक्त त्यांनाच मान सन्मान देणं. अरे हे महाराजांच्या जवळ राहतात ना, हे प्रभूजीच्या जवळ राहतात, ह्यांनाच आदर करायचा, बाकीचे हे याला काय जाऊ दे ना. याला म्हणतात बाकीच्यांना कनिष्ठ समजणं, आदर न करणं, मान सन्मान न देणं, दुर्लक्ष करणं. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्या हृदयातले जे भगवंत आहेत त्यांना आपण काय करतो, दुर्लक्ष. जसं आपल्या पोरांना का आता ती तुमचा जो रोल असतो तो निभवायचा, पण हे बी नको. याला मात्र प्रखर नाही. त्याच्यानंतर 11वं वर्तन निरूपण. वर्तन म्हणजे बाह्य व्यवहार पाहून, त्याची सेवा पाहून आदर सन्मान करणं. एखाद्याला मोठा फंड करणारा असेल त्याला मान सन्मान, अकाउंट ऑफिस असेल, आरची वगैरे करणारा असेल त्याला एकदम मोठं स्थान. आणि तो झाडू पोछा करणारा असेल आपला गणेश भाऊ, त्याला कोणी देत नाही. श्रीपाद रामाचार्य म्हणतात जेवढं पुजाऱ्याला तुम्ही आदर देत नाही तेवढाच खालच्या लोकांना आदर दिला पाहिजे. जसं तुमच्याकडे एखादी लेडीज आहे, ती सेवा करते बिचारी. आता मी काल परवा दिवशी एकाच्या घरी वास्तुपूजाला गेलो होतो, नवीनच वास्तुपूजा आली. तिथे भक्तच होते सगळं. जी माताजी सेवेला होती ती बिचारी 4-5 माळा करायची, पण तिला असं बोलत होते बापरे. म्हणून मला कधी कधी प्रश्न आहे, भक्त आहेत का? उलट तुमच्याकडे जे नोकरी येतात, भाजीपाला येतात, जे कोणी खालचे म्हणजे त्यांच्या लेवलला ते काम करत, जेवढं तुम्ही मोठ्यानं आदर करू नका तेवढा त्यांना आदर करा. तुमच्याकडे गाडी पुसणार आहे त्याला मान समान आदर देऊन बोला, कारण भगवंत त्याच्या हृदयामध्ये. म्हणजे आचार्य म्हणतात की याला म्हणतात वर्तन निरूपण, नाही का सेवा पण आदर सन्मान देणं. भगवंत म्हणतात की याच्यामध्ये समबुद्धी आली नाही. यांची बुद्धी कशी आहे, जड चाललंय का तुम्हाला? नाही ना, डुलके मारतात तुम्ही बरेच जण. तर तेवढाच आदर सन्मान झाला पाहिजे जेवढं तुम्ही करता. म्हणून ज्ञान कोणाला, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हसणे सुनेचे सुपाक्याचे पंडिता समदर्शे. पंडित कोणाला म्हटलेलं आहे? शेंडी वाढवलं त्याला का नाही. विद्या विनय, ज्याला ज्ञान भेटले. मोसंबीचं झाड बघा ते कधी वाकलेलं जाते, आणि बांबूचं झाड बघा ताईट असतं. जे ज्ञानानं ताईट होतात ते तोडल्या जातात, जे सद्गुणाचे फळं लागतात ते वागतात. मग विद्या विनय, विद्या कोणती? भगवत ज्ञानाची. विद्या विनय, विनय म्हणजे नम्रता. विद्या विनय पुन्हा काय, ब्राह्मणे गवी, ब्राह्मणाला गवी म्हणजे आपलं गाय. हस्ती म्हणजे हत्ती. सुपाक्याचे म्हणजे पुत्र. समदर्शिना म्हणजे सगळ्यांना पाहतो त्याला काय म्हणतात, पंडित समदर्शिना. तो पंडित आहे, तो विद्वान आहे, तो भक्त. आता पंडित याचा अर्थ काय आहे की तो भगवंताच्या भक्तीमध्ये त्यानं पांडित्य निर्माण केलं, त्याला पंडित असं म्हणतात. आणि म्हणून याला म्हणतात वर्तन निरूपम. त्याच्यानंतर 12वं दोष निरूपम. दोष म्हणजे काय, एकदा चाळणी रस्त्याने जाताना सुईला म्हणते, सुई तुझं मागचं एक छिद्र बघ दिले. सुई म्हणते एवढी काय बघते, तुझे छिद्र बघ ना किती पहिले. कोण म्हणते? चाळणी म्हणली तुझं एक छिद्र झाकून ठेव. नाही म्हणे. तर सुई म्हणते माझे एक छिद्राकडे नको बघू, तुझ्याकडे असंख्य छिद्र आहेत. तसंच आपण जिथं जातो आपण नाही का दुसऱ्यामध्ये त्या सुईमध्ये एक छिद्र पाहायला जातो ना, त्याचा अर्थ काय, आपल्यामध्ये लय चाळणी आहे. तर हे उदाहरण लक्षात राहायचं. मी सुई आहे का चाळणी आहे? मी कोण आहे? मी चाळणी बरं, आणि तुम्ही सगळ्या सुई आहेत. मी काय करतो,
हे करत होतं. म्हणून आचार्य म्हणतात दोष निरूपणामध्ये शास्त्रामध्ये जसं द्रुपदी पांडव असं काय पाचपती कसं काय, तर दोष निरूपण जेव्हा आपण करू तर असं प्रत्येक वैष्णवामध्ये दोष रूपण काढू तर समजायचं आपण चाळणी कसू येत. आणि चाळणीमध्ये काही टाकलं, पाणी टाका बरं वाहून जातं, पीठ टाका बरं निघून जातं. म्हणजे प्रत्येक गोष्ट चाळणीने टाकली. ईश्वर ठाकूर हे उदाहरण देतात. काय देतात की तुम्ही जर चाळणी वाहत घेत असले तर तुमच्यामध्ये भगवंताची कृपा अशीच वाहून जाते. जसं चाळणीमध्ये काही टिकत नाही तसं वैष्णव अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातून सगळी भगवत कृपा वाहून जाती. याच्या पहिले जे 11 किल्ले आहेत ना ते. म्हणून मायबापांनो खूप सांभाळून राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी इथे भगवंताच्या प्रती अत्यंत प्रिय भक्त त्यांच्या प्रती म्हणजे पौर्णिमाचा चंद्र अमावस्येकडे जायला वेळ लागणार. त्यासाठी हे होण्याचं कारण काय, सगळ्यात मेन कारण काय, अति अवघात परिचयात. आणि अति अवघात परिचय झाल्यानंतर आपण नाही का ह्या सगळ्या गोष्टी करतो. येऊन भगवंताचे पुत्र जेव्हा द्वारका लीला येते आल्यानंतर तिथे सांबा हे सगळे जे पुत्र होते त्यांनी विचारलं ऋषीमुनींना, दुर्वासा मुनी, वशिष्ठ मुनी, नारद मुनी, पर्वत मुनी, दिग्गत ऋषी, ते मला सांगा यार गर्भामधून काय निघणार. ते म्हणजे मुसळ निघणार आणि सगळ्या यदुवंशाचं नाव. भगवंतांना माझ्या पुत्रानं सुद्धा जरी ऋषीमुनींच्या प्रती अपराध केला तर त्यांचा उद्वंस करून टाकतो मी. त्याने काय केलं, ऋषीमुनीला सहज घेतलं आणि मजा केली आणि यदुकुळाचा काय झाला, नाश झाला. तसंच भक्ती कमिटीमध्ये आपण ज्या राहताना आपण चिपली घेतोत ना, आपल्याला सहज भेटते अति अवघ्यात परिचयात. तर समजायचं चाळणीतून नाही का, मग कितीही वाता तुम्ही काही टाका. काही म्हणतात प्रभूजी आम्ही पिठाचा गोळा घट करून लावून देऊ खालू. भाऊवरचं पाणी एवढं स्पीडमध्ये आलं की ते पीठ पण वाहून जातं. कणिक लावतात ना चाळणी. मग आता चाळणीपासून वाचायचं. चाळणी म्हणजे त्याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे जेवढं एक छिद्र आपण देतो बाकीचे छिद्र आपल्यामध्ये येतं. आणि त्या चाळणीचा दुसरं रूप काय की आपण जेवढं दोषामध्ये राहू दुसऱ्याच्या दोषामध्ये तर भगवंताची कृपा आपल्या जीवनातून निघून जाईल. त्यामुळे हे वैष्णव राहते. दुसरं आहे दक्ष प्रजापतीने शिवजीला काय केलं, अरे माझा जावई या हां 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 माझी पोरगी एवढी सुंदर आणि हा काय, तिथे केलं गेले. म्हणून दक्ष प्रजापतीने दुसरा जन्म घेतला हरेशिवाचाने. काय काय कडे त्याचं मला आठवत नाही. पहिले 10,000 पुत्र नंतर 1000 पुत्र. भगवंतांनी दर्शन नाही दिलं. ते श्रीधर स्वामी पाद म्हणतात आणि जीवगोस्वामी म्हणतात. मागे मी भागवत कथेमध्ये सांगितलं होते. ते म्हणतात की आधी वैष्णव अपराधाचा लेवलेस त्याच्यामध्ये होता म्हणून भगवंतांनी त्यांना दर्शन नाही दिलं. बरं हे दक्ष म्हणजे मागच्या जन्मात त्यानं वैष्णव अपराध केला कोणाच्या, शिवजन. पुढच्या जन्मामध्ये सुद्धा दर्शन नाही दिलं गुप्त. त्याच्यानंतर आहे नारद मुनी आणि नलकुबेर मुनी आले, आदर नाही दिला, उठला मान सन्मान नाही. आणि मग पुढच्या जन्मात ते वेळ. त्याच्यानंतर आहे रोमहर्षण आणि बलरामजी सगळ्यांना आदर दिला. रोमहर्षण म्हटले मला एवढं ज्ञान आहे, विद्वान आहे, मला काय उठायचे. बलरामजी म्हटले बाळा उठ. गवत घेतलं आणि त्याचा काय केला, वध करून टाकला. म्हणून आचार्य म्हणतात तिथे एक सुंदर श्लोक आहे आदिलीलातला 8वा अध्याय श्लोक नंबर 16 म्हणतात, बहुजन्म करी यदि श्रवण कीर्तन. श्लोक एकदा रिपीट आहे का, बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तबो न पाये कृष्ण पदे प्रेम धन. तुम्ही बहुजन्म काय केलं, श्रवण कीर्तन केलं, तब न पाये कृष्ण पदे धन, प्रेम धन प्राप्त होणार नाही. म्हणजे हे भगवंताची कृपा प्राप्त करायच्या पहिले आपल्याला ह्या गोष्टीपासून वाचलं पाहिजे. नाहीतर आपण ह्या गोष्टी पण करू आणि ह्या पण करून तुम्ही म्हणता प्रभूजी माळामध्ये मनच लागणं हो, मंगला आरतीला तुम्ही लय घासा कोरडा करता, येण्याची इच्छाच होत नाही हो, हां, किंवा भागवत वाचायला मनच लागत नाही किंवा इंटरेस्टच होत नाही. मोबाईलमध्ये मला सगळ्यांचा कचरा पाहायला इंटरेस्ट भेटतो पण भागवत वाचायला भेटत नाही. तर समजायचं काय, हे वैष्णव अपराधाचे लक्षण आहेत. आणि भगवंत काय करतात, भक्तिदेवी बाळा म्हणते हळूहळू एकदम निघत नाही. भक्तिदेवी असे एकदम झटक्यात नाही निघत. ती काय करते, हळूहळू निघत राहते. म्हणून बहुजन्म करी यदि श्रवण कीर्तन तबो न पाये कृष्ण प्रेम धन नाही भेटणार. आणि ते धन प्राप्त करायचं असेल
तर आपण नाही का, जो आपण भक्त मार्गात राहतो, भक्त कम्युनिटीमध्ये राहतो, तेवढाच मान सन्मान आदर देऊन त्यांच्याप्रती त्यांची कृपा प्राप्त करायची. कारण की अल्टरचं दर्शन घ्यायचं असेल तर पुजारीची गरज आहे, मंदिरात देवळात प्रवेश करायचा असेल तरी वैष्णवाचे. तसं वैकुंठात जाण्याची किल्लीसुद्धा वैष्णवांकडे, आणि ती वैष्णवांची किल्ली तुम्हाला सोबत घ्यावा लागेल. भगवंत म्हणते, बाळा तू एकटा आलास, तुझं रेकमेंड. म्हणून इंद्राच्या प्रसंगामध्ये इंद्रानं अपराध केला होता, तर ब्रह्माजीने काय सांगितलं, भगवंत लक्ष देणार नाही, तर ते भक्त आहेत ना कोण, सुरभीला घेऊन जा, कारण भगवंताला लय प्रिय. तर ती चावी कोण केली इंद्रानं, पुढे कोणाला चावी केली, सुरभी. अपराध केला इंद्रानं, तर सुरभीला केल्यानंतर भगवंताचा राग एवढा टेम्पो होता, एकदम शांत झाला, लगेच कृपा देऊन टाकली. तसं आपल्याकडं अपराध असेल, वैष्णवाला पुढे केलं ना, भगवंत त्या भक्ताला पण म्हणते, अरे हा चल जाऊ दे, चल तुला. आता याला उपाय काय, तर बेसिक उपाय आहेत. ज्यांच्याप्रती अपराध झाला, एक तर जाऊन माफी मागा, फॉर्मॅलिटी करून, सॉरी प्रभूजी माताजी, बरं तसं नाही, मनातून माफी मागा, गिल्टी झाली पाहिजे. दुसरं, तुमचा अहंकार लयच मोठा असेल तर इनडायरेक्टली त्याची सेवा करा, प्रसादाला बोलवा. जसं ते सनातन गोस्वामी लीला पाहत होते आणि सगळ्याला प्रसाद बोल, ते नाही, प्रसाद गावातले बरेच भक्त प्रसन्न होतात, बरं त्यांना बोलवा. म्हणून एकूण एकाला मी सांगितलं प्रसादाला बोलवा, त्यांची सेवा करा, त्यांना मान सन्मान द्या, त्यांना जी गरज असेल हेल्प करा. जर तुम्हाला एखाद्यासोबत जमत नसेल, त्याला तुम्ही काय करा, दुर्लक्ष करू नका, मनातून त्याला काय करा, द्या. आणि हळूहळू तुम्ही बेसिक गोष्टी आहेत, माफी मागायची, त्यांची सेवा करायची, अशा बऱ्याच काही प्रॅक्टिकली टिप्स आहेत. तुमच्या लेवलला तुम्हाला काय काय जमते करायला ते करा, की ज्या कार्यामुळं माझे जे वैष्णव कम्युनिटी आहे ती माझ्यावर प्रसन्न होऊन काय करेन, त्यांची कृपा मला प्राप्त होईल. म्हणून हे जे फॉर्म्युले आहेत, सावध राहून आपण भक्ती मार्गामध्ये आपली प्रगती करायची. आणि जे आपल्याला हरिनामात रुची येत नसेल, ग्रंथात रुची येत नसेल, सत्संगात रुची येत नसेल, भक्तसंगात रुची येत नसेल, तर समजायचं आपल्याला नाही का, जसं ती तुम्ही खेडेगावात बैलगाडी असते, त्याला वंगण घालतात. आता तुम्हाला वंगण कळतं का नाही माहीत नाही, तर बैलगाडीत ते आवाज लय खटखट खटखट खटखट, मग ते शेतकरी काय वंगण घातलं, ती चाकं चांगले फिरतात. किंवा तुम्ही जे गाडी असतात त्याला हे घालतात, गिरीज घालतात, गिरीज घातली गाडी स्मूथली जात. तसंच आपल्या गाडीमध्ये जर खडखड होत असेल तर असं समजायचं भक्तांच्या वैष्णवांचं गिरीज किंवा वंगणची गरज आहे. आणि मग ते आचार्य म्हणतात 2 करायचं, ज्या वैष्णवामध्ये तिथे जाऊन बसायचं, त्यांची सेवा करायची, त्यांना खूप सेवा करा, इनडायरेक्टली डायरेक्टली. काही भक्त तुमच्याशी कधीच प्रसन्न राहणार नाही, पण लांबूनच. आणि हे एवढं करताना तर निश्चित आपल्या भगवंताची जी प्राप्ती आहे त्याची की आपल्याला प्राप्त होऊन भगवंत प्राप्त होत. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम.